मिशन टीईटी 2025 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बॅच 6 काल रात्री हाऊसफुल झालेले आहे आणि बॅच 7 साठी प्रवेश आजपासून सुरू आहेत. आणि ऑफरची जी किंमत 399 आपण बॅच 7 साठी पण कंटिन्यू करत आहोत. ज्यांचे प्रवेश अजून राहिले असतील त्यांना तुम्ही 399 भरून टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी सांगायचं. बॅच 1, 2, 3, 4, 5, 6 या सर्वांना स्टडी मटेरियल मला असं वाटतं की पोहोचलेलं आहे. बॅच 6 मध्ये जे शेवटी आज सकाळी एखादा जर ऍड झाला असेल तर त्याला मिळालं नसेल तर कृपया त्यांनी पर्सनल मेसेज करा, तुम्हाला ते मटेरियल पाठवलं जाईल. सकाळी सकाळी 51 मेसेजेस आज पडलेत. एवढे मेसेज पडत नाहीत दररोज. दररोजचे दररोज तुम्हाला टेस्ट मात्र पडतील आणि रेकॉर्डेड लेक्चर मात्र तुम्हाला दररोजच्या दररोज ग्रुपवर दिसतील. आवश्यक असलेल्या नोट्स देखील तुम्हाला पाठवल्या जातील आपल्या आपल्या ग्रुपवर. टेस्ट सिरीजच्या ग्रुपला आवश्यक असलेल्या सर्व नोट्स पुरवल्या जातात फ्रीमध्येच. लाईव्ह क्लासची लिंक आपल्या 7ला 7 ग्रुपला, 7वा ग्रुप आजच चालू केलाय. आता मला वाटतं त्यात फक्त 3 प्रवेश आजच्या ह्याच्यात नोंद आहेत. बऱ्याच जणांना असं वाटतंय की सरांनी फ्री लाईव्ह क्लास हे ऑल महाराष्ट्रासाठी आहेत. तसं नाही, आपण आपल्या टेस्ट सिरीजच्या मुलांसाठी ते ठेवलेले आहेत आणि इतरांना पण कळावं, शिक्षक आणि भावी शिक्षक, की सर लाईव्ह क्लास पण दररोजच्या दररोज घेतात. आता आपण एक महिनाभर झालं बऱ्याच जणांना हे फ्री फॉर ऑल दिलेलं आहे. सर पण नियमित हे शक्य होत नाही, परत तुम्हाला सांगतो. कारण की आपल्याकडे दुसरे ग्रुप 100 आहेत, 100+. याला फक्त लिंक पाठवण्यासाठी एक अर्धा तास काउंटेबल टाइम लागतो. एवढा वेळ खरंच प्रत्येक वेळेस माझ्याकडे असेलच असं सांगता येत नाही. पण 7 ग्रुपवर नक्कीच आपण त्याची लिंक देतो. 7वी बॅच जी असेल ती लास्ट बॅच करण्याचा विचार आहे. 200 अजून आपण ऍडमिशन जास्तीत जास्त घेऊ शकतो. त्याच्या पलीकडे आपण ऍडमिशन घेणार नाही. तर आपल्या शिक्षक आणि भावी शिक्षकांना, बंधू भगिनींना आपण ही बॅच 7 साठी जॉईन होण्यासाठी सांगू शकता. नाममात्र शुल्क 399. ही ऑफरचं शुल्क दसऱ्याच्या दिवशी दिलेली ऑफर, दसरा ते दिवाळी कंटिन्यू आपण करत आहोत बॅच 7 साठी देखील. विजय कांबळे सर देखील अर्ध्या तासानंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना ही गोष्ट सांगतीलच. विजय कांबळे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं आजचं सेशन सुरू करावं. विजय कांबळे सर. धन्यवाद सर. पोस्ट केलंय का सर? येस येस, मेन होस्ट करतो तुम्हाला. चालू करा सर, चालू करा. मेन होस्ट केलं तुम्हाला मी. केलंय का? हा, हा ठीक हा, आहे. केलंय केलंय. मेन होस्ट करतो तुम्हाला आता. कंटिन्यू ओके करा ओके, ताई. ठीक आहे. नमस्कार सर्वांना. पुन्हा एकदा आपण मराठीचं सेशन आज घेऊन आलेलो आहोत आणि कालच्या सेशनमध्ये आपण काही क्वेश्चन घेतले होते आणि सर ते शेवटी कालच्या लेक्चरमध्ये सर्वनाम हा टॉपिक आपण सुरू केला होता. त्यातला पहिला प्रकार मी आज घेत आहे. सर्वनाम म्हणजे नामाच्या ऐवजी वापरली जाणारी जी काही जात आहे त्याला आपण सर्वनाम म्हणतो. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वनामाचा त्या ठिकाणी वापर केला जातो. सर्वनामाचं कार्य हे सेपरेटली नसते, ते नामाचं कार्य असते आणि नामाचाच अर्थ सर्वनामाला प्राप्त होत असतो. सर्वनाम ही नामावर अवलंबून असणारी शब्दाची जात आहे आणि काही वाक्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला एक लक्षात येत आहे की वेगवेगळ्या प्रकारचे सर्वनाम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आता इथं पहिला जो आहे सर्वनामाचा प्रकार तो आहे पुरुषवाचक सर्वनाम. तसं सर्वनाम एकूण 9 आहेत. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. त्याच्यामध्ये काल लिंगानुसार बदलणारे सर्वनाम कोणते आहेत आणि वचनानुसार बदलणारे सर्वनाम कोणते आहेत हे सुद्धा आपण शेवटच्या सेशनमध्ये घेतलं होतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर आपण पाहिलं तर सर्वनामाचे प्रकार एकूण 6 पडतात. आता सर्वनाम किती? एकूण सर्वनामे 9 आहेत.
आणि प्रकार जर पाहिले तर ते प्रकार 6 आहेत. ठीक आहे. त्यातला पहिला जो सर्वनामाचा प्रकार आहे तो आहे पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक म्हणल्याच्या नंतर इथं आता पुरुष हा शब्द जरी आलेला असला तरी त्याला नर जातीचा असा कुठलाही प्रकारचा उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. जसं की आता इथं जर आपण बघितलं तोच ती होते, तीच तो होते, म्हणजे पुरुषवाचक सर्वनामाचे मित्रांनो 3 प्रकार पडतात. आणि मूर्त असेल किंवा अमूर्त असेल अशा घटकाच्या नामाऐवजी पुरुषवाचक सर्वनाम आपण वापरू शकतो. पुरुषवाचक सर्वनामाचं वैशिष्ट्य काय असते की ते मूर्त किंवा अमूर्त घटकांच्या नामाच्या ऐवजी वापरले असते. काही घटक दृश्य असतात त्यांना आपण मूर्त म्हणतो, काही अदृश्य असतात फक्त जाणवतात त्यांना आपण अमूर्त म्हणतो. पुरुषवाचक सर्वनामाचा पहिला प्रकार आहे प्रथम पुरुष. आता प्रथम पुरुषी सर्वनाम ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस बोलणारा स्वतःच्या नावाच्या ऐवजी ज्यावेळेस स्वतःच्या नामाच्या ऐवजी स्वतःसाठी जे काही सर्वनाम वापरत असते त्याला आपण प्रथम पुरुषी सर्वनाम म्हणतो. है ना. समजा मी शिकवित आहे, आता आम्ही म्हणल्यावर थोडस अनेक जण आले, परंतु ते आता समजा आम्ही 5 जण बसलेलो आणि मी म्हणलं की आम्ही जेवण करत आहोत, तर हे 5 जण आम्ही सगळे मिळून 5 जण आहेत आणि आमच्यासाठी आम्ही वापरलं म्हणजे प्रथम पुरुषीच आहे, हे दुसऱ्यासाठी बोललेलं गेलेलं नाहीये. आपण सुद्धा प्रथम पुरुषी. आता आपण प्रथम पुरुषी कसं होऊ शकते, आपण म्हणू शकतो ना आपण सहलीला जाऊ, आपण जेवण करू, स्वतः जेवण करू, स्वतः जेवण करतो, हे प्रथम पुरुष. त्याच्यानंतर आपण जर बघितलं द्वितीय पुरुषी सर्वनामाचा जर उल्लेख आपण केला, द्वितीय पुरुषी जे सर्वनाम असतात या द्वितीय पुरुषी सर्वनामाचं वैशिष्ट्य काय आहे की समोरच्या व्यक्तीचं नाव घ्यायचं नाही, है ना. तू जेवण केलंस का, त्यासाठी आता त्याचं नाव आपण वापरलं नाही, त्याला तू आपण म्हटलेलं, तुम्ही, आपण. आता इथं पण आलंय, इथं पण आलंय, इथं पण आलंय, आपण आपण आपण. प्रथम पुरुषी मध्ये, द्वितीय पुरुषी मध्ये, तृतीय पुरुषी मध्ये पण आहे. पण आपण आपण हा शब्द ज्यावेळेस समोरच्या व्यक्तीसाठी वापरलेला असतो त्यावेळेस ती द्वितीय पुरुषी होते. आणि बोलणारा समोरच्याला बोलतोय आपण जेवण केलात का, आपण अभ्यास केलात का, आपण है ना समोर बसलोय त्याला आपण म्हटलेले. आणि हे जे आपण आहे हे तृतीय व्यक्तीसाठी, थर्ड पर्सन साठी आहे. हे आता तृतीय पुरुषी सर्वनामामध्ये आणि द्वितीय पुरुषी सर्वनामामध्ये किंवा प्रथम पुरुषी सर्वनामामध्ये आपण स्वतः सगळीकडे आलेले. आपण ज्यावेळेस स्वतःसाठी आहे ना वापरलं जाते त्यावेळेस ते प्रथम पुरुषी असते, समोरच्यासाठी वापरले त्यावेळेस ते द्वितीय पुरुषी असते, तिसऱ्या व्यक्तीसाठी बोलायले त्यावेळेस ते तृतीय पुरुषी असते. बघा आता उदाहरणार्थ हे आपण तृतीय पुरुषी कसं होऊ शकते, समजा आता आपण जर असं म्हणलं की शेफ सर जर आता ऑनलाईन नसतील आणि मी जर असं म्हणलं की शेफ सरांनी आपल्या सर्वांना बोलवलं आपण मात्र आलेच नाहीत, है ना. आता मी इथं तुम्हाला शिकवायला तुम्ही सर्व जर शिकत आहात आणि सर जर जॉईन नसतील आणि मी जर असं म्हणलं ऐका नाही, बघा ना मित्रांनो आपण सगळे जॉईन झालोत, शेफ सरच्या ऐवजी जर आपण असं म्हणलं की आपण मात्र आलेच नाहीत, आपल्या सर्वांना बोलवलं आपण मात्र आलेच नाहीत. आता आपण आले नाहीत म्हणल्यावर ते आले नाहीत, त्यांच्यासाठी थर्ड पर्सन तिसऱ्या व्यक्तीसाठी आपण, हे आपण समोरच्या, हे आपण स्वतःला, आणि हे आपणची उदाहरणं समजून द्या. वाक्य घेऊत आपण, काही काळजी करू नका. ठीक आहे, आपणचे वाक्य घेऊया. अगोदर बघा द्वितीय पुरुषी सर्वनामामध्ये तू, तुम्ही, आपण, स्वतः. द्वितीय पुरुषी व्यक्ती जो असतो तो समोरचा असतो, दुसऱ्यासाठी समोरच्यासाठी ही सर्वनाम वापरले तू, तुम्ही, आपण. आणि तृतीय पुरुषी सर्वनामामध्ये जर आपण बघितलं, तृतीय पुरुषी सर्वनामामध्ये जर आपण बघितलं तर तो इथं नाहीये पण त्वच्यासाठी वापरले, तो गावाला गेला, ती गावाला गेली, ते फार हुशार आहेत, त्या खूप अभ्यास करतात. तिसऱ्या व्यक्तीसाठी थर्ड पर्सन साठी ही सर्वनाम वापरलेली असतात. आपण आता आपणच जर आपण बघितलं तृतीय पुरुषी सर्वनामामध्ये तर आपण असं म्हणू शकतो की गुरुजींनी आम्हाला बोलवले, आपण मात्र आलेच नाहीत, आपण मात्र आलेच नाहीत, आम्हाला बोलवलं, आपल्याला बोलवलं, आपण मात्र आले नाहीत. आता हे आपण तिसऱ्या व्यक्तीसाठी. ठीक आहे, आपणचं अपर हा दोन्ही तिन्ही ठिकाणी, प्रथम पुरुषीमध्ये, द्वितीय पुरुषीमध्ये आणि तृतीय पुरुषी तिन्ही ठिकाणी. आत्ताच्या कंडिशनला पुरुषवाचक सर्वनामामध्ये तुम्ही सर्वांनी कोणतं सर्वनाम कशासाठी कुठं वापरलं जाते याच्यासाठी ट्रिक्स बघताना प्रथम पुरुषी म्हणजे बोलणारा स्वतःसाठी जे वापरते सर्वनाम म्हणजे प्रथम पुरुषी,
बोलणारा समोरच्या व्यक्तीचे नाव न घेता त्याच्यासाठी वापरले सर्वनाम जे असतात त्याला द्वितीय पुरुषी. आणि तृतीय पुरुषी हा बोलणारा आणि ऐकणारा यांच्यामधलं सर्वनाम नसतंय, तर तिसऱ्या व्यक्तीसाठी वापरलेले जे सर्वनाम असतंय ते तृतीय पुरुषी सर्वनाम असतंय. ओके, आता थोडेसे वाक्य घेऊयात आपण आणि याच प्रकारावर घेऊयात. तुम्हाला फक्त ऑप्शन असणार आहे, प्रथम पुरुषी आहे, द्वितीय पुरुषी आहे, तर तृतीय पुरुषी. ओके, एकदा येस ऑर नो वाक्य घ्यायचे का म्हणून कमेंट करा. स्वतः एक स्वतःसाठी, दोन समोरच्यासाठी, तीन तिसऱ्यासाठी. राईट, वाळवी सर बरोबर आहे, व्हेरी गुड. घ्यायचे का वाक्य? ओके, सृष्टी पॅटर्न मॅडम सांगितले यस यस यस. तरी अरे बापरे, बरेचसे ऍड झाले, 152+. तरी ग्रुपवर फक्त आपल्या मिशन टीईटीच्या ग्रुपवर जॉईन आहेत फक्त विद्यार्थी, बाहेरचे नाही आहेत. चलो वाक्य घेऊया. काल आपण बघितलं होतं आणि मी ह्याच्यावर पण प्रश्न घेईन शेवटी, जे लिंगानुसार बदलणारे सर्वनाम आहेत किंवा वचनानुसार बदलणारे कोणते ते पण घेऊया. ठीक आहे, ओके यस घ्या सर, शुभदा मॅडम. ठीक आहे, चलो घेऊया वाक्य. आता तुम्हाला पर्याय असेल प्रथम पुरुषी, दुसरा पर्याय असेल द्वितीय पुरुषी, तिसरा पर्याय असेल तृतीय पुरुषी. वाक्य घेऊया. स्वतः जाऊन आलात, स्वतः जाऊन आलात, बरे झाले, बरे झाले. स्वतः प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी का तृतीय पुरुषी? वा वा वा, फास्ट कमेंट आल्या. मनीषा मॅडम, प्रथम पुरुषी कसं होईल? स्वतः जाऊन आलात, बरे झाले है ना. ए हा व्यक्ती बी समोर बसलाय. ओके, ए बी ला म्हणतोय स्वतः जाऊन आलास बरे झालं. ए बी ला म्हणाले स्वतः जाऊन आलास बरं झालं. मग हे स्वतः याच्यासाठी आहे ना, हा बोलणार आहे हा ऐकणार आहे याच्यासाठी वापरले स्वतः, म्हणजे द्वितीय पुरुष झाला ना, द्वितीय पुरुष, द्वितीय पुरुष. ओके चलो, द्वितीय पुरुष. नेक्स्ट सेंटेन्स घेऊया. आम्ही तुला मदत करू. आम्ही प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी, तृतीय पुरुष, किंवा 1 2 3, 3 नसेल तर 4 ऑप्शन. प्रथम पुरुष. आम्ही म्हणल्यावर आता मीच अनेक वचन झालं आम्ही, हे प्रथम पुरुष ना. आम्ही सगळे तुला मदत करू, आम्ही सगळे, आम्ही म्हणल्यावर प्रथम पुरुष आहे. ठीक आहे, चलो. स्वतः खात्री करून घेतो, तो वाक्य. स्वतः खात्री करून घे, स्वतः खात्री करून घेईल. हे वाक्य थोडस कन्फ्युजन मध्ये घेतलं की राहू द्या, थोडस वरचे दोन करा. या वाक्यामध्ये स्वतः, ओके, तर तिसरं वाक्य इथं घेतलं ते पण बरोबर होतं, पण कन्फ्युजन होईल म्हणून मी कट केले थोडस, आणि ते विस्तृत वाक्य अजून थोडं वाढवून द्यावं लागेल. आता हे स्वतः प्रथम पुरुषी, कारण स्वतः घेतो म्हणाले, स्वतःसाठी वापरले, स्वतः खात्री करून घेतो. हे स्वतः घे म्हणते समोरच्याला ना. ए बी ला म्हणतोय स्वतः खात्री करून घे, याच्यासाठी वापरले, ए साठी नाही, याच्यासाठी वापरले स्वतः, आणि हे स्वतः याच्यासाठी वापरले.
ठीक आहे, प्रथम आणि द्वितीय. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट ओके घेऊया. उदाहरणार्थ, आपण आलात. आपण आलात, बरे झाले. आपण आलात, बरे झाले. आपण आपण आलात, बरे झाले, है ना. पहिला व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणतोय आपण आलात, बरे झाले. आपण आलात. सरांनी चालू केले की ते सगळ्या ग्रुपला टाकलेली. चलो हा. तर आपण हे द्वितीय पुरुषी दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरले, द्वितीय पुरुषी. चलो ओके, दोन डन. चला घ्या हे वाक्य. बाबा बाबांनी मला पाठविले. पाठविले. स्वतः स्वतः मात्र स्वतः मात्र आले नाहीत. स्वतः मात्र आले नाहीत. हे स्वतः कोणासाठी? हम्म हे स्वतः तिसऱ्या व्यक्तीसाठी आहे का दुसऱ्या व्यक्तीसाठी आहे का? द्वितीय कसं येईल? द्वितीय कसं येईल मीना मॅडम, मनीषा मॅडम? बाबा च्या समोर आहेत का? नाही. तिसऱ्या व्यक्तीसाठी वापरले, तिसऱ्या व्यक्तीसाठी. स्वतः स्वतः आलेच नाही. आणि बाबांनी मला पाठवली बघा, ए बी सी ही स्वतः बोलणारी. बी समोरचा आहे आणि सी इथं नाही. ए बी ला सांगतोय, म्हणजे ए बी ला म्हणतोय बाबांनी मला पाठवले, स्वतः आलेच नाहीत. हे आलेच नाहीत. स्वतः यासाठी वापरले. तृतीय पर्सन आहे, तृतीय व्यक्ती, तृतीय पुरुषी. पुरुषी. सगळ्यांना जेवायला बसवले, आपण मात्र हा. सगळ्यांना काय कमेंट होईल? खूप छान वाक्य टाकले बाबा आता कोणतरी. सगळ्यांना जेवायला बसवले, आपण मात्र बसले नाही. ओके, जयश्री मॅडम छान वाक्य केले. चलो, सगळ्यांना जेवायला बसवले, आपण मात्र आलेच नाहीत. छान वाक्य. तृतीय पुरुषी सर्वनाम आहे स्वतः. चला, सगळ्यांना समजलंय आणि खूप छान कमेंट केलेत आपण सर्वांनी. पुढचा प्रकार घेऊया. समजलाय का हा प्रकार? तर पुढे जाऊया. समजलाय का? समजला आहे का हा प्रकार? सोपा आहे ना. पुरुषवाचक सर्वनाम सोपा आहे आणि थोडस कन्फ्युज करणार वाक्य येतं याच्यामध्ये. थोडस काही काळजी करायची गरज नाही फक्त. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तृतीय पुरुषी सर्वनाम म्हणजे तृतीय पुरुषी मी लिहिलं होतं परंतु त्याचं एक्सप्लेनेशन घेतलं नाही. तृतीय पुरुषी सर्वनाम लिंगानुसार बदलतात. लिंगानुसार बदलतात. ओके, अजून एक वाक्य घ्या म्हणतात. ठीक आहे, तृतीय पुरुषी सर्वनाम लिंगानुसार बदलतात. ठीक आहे, एक वाक्य घेऊ. कोणीतरी कमेंट केली, त्यांच्या सन्मानार्थ एक वाक्य घेऊया. माझा माझा मित्र सांगत होता सांगत होता की तो म्हणे आजारी आहे. तो म्हणे आजारी होता. तो लहान. माझा मित्र सांगत होता की तो म्हणे आजारी आहे. त्याच्या काय करूया? तो ना, माझा मित्र सांगत होता. आता हे दुसऱ्याला सांगायला ऐकणारा.
तिसऱ्याबद्दल बोलतोय की तो कोणी आजारी आहे, है ना. तो, ती, ते, त्या, आपण, स्वतः हे सर्वनाम तृतीय पुरुषी आहेत. त्यातले शेवटचे दोघं प्रथम पुरुषी पण आहेत, द्वितीय पुरुषी पण आहेत. वाक्यात कोणत्या अर्थाने वापरले त्याच्यावरून प्रथम पुरुषीत का द्वितीय पुरुषीत ते समजतंय. तृतीय पुरुषी सर्वनाम लिंगानुसार बदलतात. तृतीय पुरुषी सर्वनामे लिंगानुसार बदलतात. तृतीय पुरुषी सर्वनामे लिंगानुसार बदलतात. प्रथम पुरुषी व द्वितीय पुरुषी सर्वनामे लिंगानुसार बदलत नाहीत, है ना. मी पुरुषवाचक पुल्लिंगी व्यक्ती बोलायला का स्त्रीलिंगी व्यक्ती बोलायला ते समजणार नाही. त्या स्वतःला तो स्वतःला हुशार समजतो. हो चालते, काय अडचण नाही, तो तृतीय पुरुष. चलो दुसरा प्रकार घेऊया. दुसरा प्रकार आहे दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनामामध्ये काय असते, नामऐवजी असे सर्वनाम वापरलेले असतात ते जे की हा, ही, हे, ह्या, हा, ही, हा पुल्लिंगी, ही स्त्रीलिंगी, हे अनेक वचनासाठी, अनेक वचनी नामासाठी किंवा आदरार्थी नामासाठी सुद्धा आपल्याला वापरता येऊ शकते. हा, ही, हे, ह्या, आणि तो, ती, ते, तो, ती, ते, त्या, हे सुद्धा दर्शक सर्वनाम आहेत. हे सुद्धा दर्शक सर्वनाम आहेत. ज्यावेळेस एखाद्या वाक्यामध्ये दर्शक सर्वनाम वापरलेलं असतं त्यावेळेस हे जे दर्शक सर्वनाम असतात ते कुठल्या तरी नामाचा निर्देश करत असतात. आणि दर्शक सर्वनाम होण्यासाठी ह्या सगळ्यातला कुठला तरी एक जो आहे सर्वनाम म्हणून वापरलाय तो त्या वाक्याचा कर्ता असला पाहिजे. तो त्या वाक्याचा कर्ता असला पाहिजे. वाक्य ज्याच्याबद्दल माहिती सांगत असते तो वाक्याचा कर्ता असतो. कर्ता जो असतो तो वाक्याचा त्याच्याबद्दलचीच माहिती त्या वाक्यामध्ये सांगितलेली असते. परंतु जर समजा आता ह्याच्यातलं कुठलं तरी सर्वनाम असं वापरलंय की त्याच्यामध्ये त्या वाक्याचं म्हणजे त्या वाक्याचं जे काही कर्ता आहे तो सुद्धा वापरलाय आणि सर्वनाम सुद्धा वापरलंय. समजा असं जर असं की हा हत्ती, हा हत्ती आमचा आहे. तर बघा ना, वाक्य हत्तीबद्दल माहिती सांगायले पण हा वापरले हे सर्वनाम नाही होणार. हे दर्शक विशेषण झाले. कसला हत्ती, कोणता हत्ती, कुणाचा हत्ती, हा हत्ती, हा दर्शक सर्वनाम झाला. दर्शक सर्वनाम, ठीक आहे. सॉरी, दर्शक विशेषण झालं. हे सर्वनाम होणार नाही. पण ह्याच वाक्याला जर आपण असं केलं किंवा असं आपण जर म्हणलं की हा आमचा हत्ती आहे. आता या वाक्यामध्ये हा हे सर्वनाम कर्ता म्हणून वापरलेले, इथं हा सर्वनाम वापरलेला नाहीये, तो विशेषण म्हणून वापरलेला आहे. म्हणजे दर्शक सर्वनाम जे असते ना, दर्शक सर्वनाम हे त्या वाक्याचा कर्ता असला पाहिजे. दर्शक सर्वनाम जर वापरायचं असेल तर त्या वाक्याचा तो कर्ता असला पाहिजे. कर्ता नसेल तर ते सर्वनाम होणार नाही. सर्वनाम वाक्याचा कर्ता म्हणजे दर्शक सर्वनाम हे वाक्याचा कर्ता असला पाहिजे. ठीक आहे. बघा, एक वाक्य आहे. आता ते दर्शक सर्वनाम आहे का विशेषण आहे ते आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. तर असं म्हणलं, तो काळा मुलगा आहे. या वाक्यामध्ये तो सर्वनाम आहे, तो वाक्याचा कर्ता आहे, है ना. असणारा तो, काळा मुलगा असणारा तो कर्ता तो आहे. पण मी जर असं म्हणलो तो मुलगा दर्शवायले कोणता मुलगा, तो मुलगा, इथं तो सर्वनाम नाही, विशेषण आहे, दर्शक विशेषण. तो मुलगा काळा आहे. या वाक्यामध्ये हे विशेषण झालं तो, आणि इथं सर्वनाम झालं. म्हणजे तो डोंगर किती उंच आहे, ती नदी, तो डोंगर, ती नदी हे विशेषण झाले. मॅडम कोणतरी कमेंट केली, आता कमेंट काय केली बघा. कमेंट मला मी शिकवत असताना सगळे कमेंट वाचणं शक्य होत नाही, तरी एक कमेंट आता बघितली मी चालत चालत. काय कमेंट आहे, तो डोंगर, ती नदी, ते फुल, हे सगळे तुम्ही जे वापरे, तो डोंगर दर्शक विशेषण झालं, ती नदी दर्शक विशेषण.
ठीक आहे. ती परीक्षा बघूया चला. बघा याच्यामध्ये काही वाक्य अजून घेऊया आपण. आता डायरेक्टली मी काय करतो, दर्शक सर्वनाम म्हणून वापरलेले वाक्य. आता त्याच्यामध्ये विशेषण आणि सर्वनाम यांच्या तुलना नाही करणार आता, त्याच्यावर आपण प्रश्न घेऊया. फक्त एवढं लक्षात ठेवा की दर्शक सर्वनाम जर वाक्यात वापरलेला असेल, दर्शक सर्वनाम जर वाक्यामध्ये वापरलेला असेल तर तो वाक्याचा कर्ता असतो. लक्षात. नाम आणि सर्वनाम कधी जोडून येत नसते एकदा सोबत. नाम आणि सर्वनाम वाक्यात जोडून येत नसते. मग नामाच्या ऐवजी सर्वनाम वापरलं तर ते त्या ठिकाणी विशेषण असते. ठीक आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा सर्वांनी. हे वाटतंय आपल्याला खूप सोपं आहे, परंतु ज्यांनी डीप मध्ये अभ्यास केला नाही, वरवरच वाचले आणि संपले सर्वनाम आहे आणि तिथं जर तुम्ही सर्वनामाला बोल केलं ते विशेषण निघालं किंवा विशेषण असून सर्वनामाला बोल केलं तर कन्फ्युजन होते, आपला मार्क पडतो. ठीक आहे. मग हा ही हे ह्या तो ते त्या विशेषण म्हणून वापरले सर्वनाम म्हणून वापरले ते आपल्याला कन्फ्युजन नको आहे, ते क्लिअर झालं पाहिजे. बघा एक वाक्य लिहितो. आता तुम्हाला ऑप्शन असेल की याच्यातलं सगळं, याच्यातलं हा ही हे ह्या तो ते त्या विशेषण म्हणून वापरले का सर्वनाम म्हणून वापरले ते तुम्ही उत्तर सांगायचं. ठीक आहे. बघूया आपण थोडस चेक करूया, क्रॉस चेक करूया. चलो. हा हत्ती रानटी आहे. हा म्हणून इथं काय वापरले? काय दर्शक? करा कमेंट पट 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 पट. हा हत्ती नाम पण आलंय आणि सर्वनाम पण आलंय, जोडून आले. हे सर्वनाम होणार नाही, विशेषण झालं, दर्शक विशेषण आलं. आता ह्याचं रूपांतर कसं करू आपल्याला? हा रानटी हत्ती आहे, इथं हे सर्वनाम झालं. कसलं सर्वनाम झालं? दर्शक सर्वनाम. ओके. हा रानटी हत्ती. ठीक आहे. ओके. पुढचा प्रकार घेऊया. संबंधी सर्वनाम तिसरा जो प्रकार आहे. नंबर 3 चा प्रकार, सर्वनामाचा तिसरा प्रकार आहे संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनामाचं वैशिष्ट्य असं असते की संबंधी सर्वनाम हे गौण वाक्यामधलं जो जी जे ज्या, जो जी जे ज्या, जो जी जे ज्या, हे जे सर्वनाम असतात ते गौण वाक्यामध्ये त्या ठिकाणी गौण वाक्यामध्ये वापरलेले असतात. तर गौण वाक्य म्हणजे असं वाक्य असतंय जे प्रधान वाक्यावर डिपेंड असते, है ना. एक गौण वाक्य आणि एक गौण वाक्य थोडस अजून क्लिअर करूया. गौण वाक्य अधिक प्रधान वाक्य बरोबर हे मिश्र वाक्य होते, मिश्र वाक्य. ठीक आहे. केवळ वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य असे वाक्याचे 3 प्रकार पडतात वाक्याच्या संख्येच्या आधारे. त्या दिवशी पण सांगितलं होतं. आणि अर्थाच्या दृष्टिकोनातून वाक्याचे 5 प्रकार पडतात. 5: विधानार्थी, पुकारार्थी, नकारार्थी, आज्ञार्थी आणि उद्गारार्थी. ठीक आहे. जर असं असेल प्रधान वाक्य अधिक प्रधान वाक्य, दोन स्वतंत्र वाक्य जोडलेले अवयवाने, त्याला आपण संयुक्त वाक्य म्हणतो. त्याला आपण संयुक्त वाक्य. ठीक आहे. है ना. सुसाट वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली. सुसाट वारा सुटला सेपरेट वाक्य, आणि ने जोडले पावसाला सुरुवात झाली. दोन्ही वाक्य अर्थदृष्ट्या परिपूर्ण आहेत. इथं जर आपण असं म्हणलं अभ्यास केला तर पास झालो असतो. अभ्यास केला असता तर पास झालो असतो. असतो म्हणजे जर तरचं वाक्य असेल तर ते गौण वाक्य असते आणि त्या गौण वाक्यातलं जो जी जे जे आहे ते संबंधी सर्वनाम आहे. हा मुलगा, बघूया घेऊया वाक्यामध्ये वाक्य घेऊया. जो जी जे जा, गौण वाक्यातील जो जी जे जा.
त्याला संबंधी सर्वनाम म्हणते. उदाहरण घेऊया. जे चकाकते, जे चकाकते ते सोने नसते. जे चकाकते ते सोने नसते. आता जे चकाकते या वाक्याचा अर्थ पूर्ण नाहीये आणि याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी याला या वाक्यावर डिपेंड राहावं लागतं. दोन वाक्यातील जो जी जी ज्या जे आहे, जी जी जे ज्या जे आहे ते संबंधी सर्वनाम आहे आणि जे प्रधान वाक्य असते त्याच्यातलं तो ती ते त्या हे जे सर्वनाम असते दर्शक सर्वनाम असते. हे दर्शक सर्वनाम आहे, हे दर्शक सर्वनाम आहे आणि हे संबंधी सर्वनाम आहे. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो जे पेरावे, जे पेरावे, जे पेरावे ते उगवते है ना, हे संबंधी सर्वनाम आहे, हे दर्शक. दर्शक सर्वनामाचा विषय आपण सध्या संबंधी सर्वनाम बघूया. दर्शक सर्वनाम कसे शिकले? संबंधी सर्वनाम जो जी जे ज्या, जो जी जे ज्या आणि गौण वाक्यात असते. ठीक आहे. आता आताच्या कंडिशनला आपण तीन सर्वनाम शिकले. तीन किती सर्वनाम शिकले? तीन. तीन सर्वनामावरती दोन तीन वाक्य होत. आपण तीन सर्वनामापैकी कोणते कोणते शिकलेत बघा. पुरुषवाचक सर्वनाम शिकले. त्याच्यानंतर दर्शक सर्वनाम शिकले आणि तिसरा जो आहे तो आताचा संबंधी सर्वनाम शिकले. या तीन प्रकारावरती वाक्य लिहितो. उत्तर सांगायचं तुम्हाला. पर्याय 1 2 3 चौथा यापैकी. ओके, चलो वाक्य घेऊया. तीन सर्वनाम आपण आता शिकलेले आहेत. आवाज आवाज तुटक गेलाय. आवाज तुटक तुटक येतोय. मीटिंग पण बंद चालू होती पहिले का असं काही एखाद्याचा प्रॉब्लेम असेल, नेट संपलं असेल सर तुमचं. ओके, 19 रुपयाचा रिचार्ज करा. माझं पण संपलं होतं. आपले लेक्चर्स संध्याकाळी असतात उशिरा. दिवसभर आपण सोशल मीडिया वापरतो किंवा युट्यूब असेल. मी केलं आताच. ओके, नंबर चालू आले. आवाज येतोय व्यवस्थित सर्वांना? देऊ का वाक्य? भरपूर जण जॉईन झाले. आता आला. ओके ठीक आहे, बरं झालं. चलो वाक्य घ्या. या तीन प्रकारावरती किंवा नसेल रिचार्ज. तो एवढा, तो एवढा मोठा, तू एवढा मोठा माणूस झालास की. तू एवढा मोठा माणूस झाला असं एवढं ठीक आहे इथपर्यंत. किंवा एवढ्याच्या वेळी केवढा पुढे तू केवढा मोठा. हा, आता हे तू कसले पुरुषवाचक आहे, दर्शक आहे, संबंधी आहे. तू समोरच्या व्यक्तीला बोलला जातोय ना, समोरच्या व्यक्तीला बोलला जातोय. सोपं अगदी अगदी सोपं वाक्य आहे. समोरच्या व्यक्तीसाठी वापरलेलं सर्वनाम आहे. समोरच्या व्यक्तीसाठी वापरलेलं ते सर्वनाम आहे. ठीक आहे, घ्या वाक्य. जो जो गरजतो, जो गरजतो तो तो गरजत नाही. जो गरजतो तो करील काय? जो
संबंधी ना, जो जी जे जा, जो जी जे जा, जो जी जे जा. मेन्सला एक एमपीसी मेन्सला आलेलं एक वाक्य. आपण 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 गरिबांना मदत करावी. पहिला प्रश्न असा आहे, या वाक्यामध्ये सर्वनाम कोणतं आहे? 1 2 3 4. सर्वनाम कोणते आहे वाक्यामध्ये? या वाक्यामध्ये सदरील वाक्यात सर्वनाम कोणतं? आपण. ओके. आपण सर्वनाम प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी का तृतीय पुरुषी? आता ह्याच्यातला पर्यायामध्ये पुरुषवाचक येईल, याच्यातला पर्याय क्रमांक येईल, परंतु पुरुषवाचक मध्ये प्रथम पुरुषी का द्वितीय पुरुषी? आपण गरिबांना मदत करावी, समोरच्याला सांगायला पहिला माणूस. प्रथम पुरुषी कसे येईल? आपण करू म्हणल्यावर प्रथम पुरुषी. आपण गरिबांना मदत करू, प्रथम पुरुषी. आपण गरिबांना मदत करावी, द्वितीय पुरुषी. आपण गरिबांना मदत केलीत, काय किंवा आपण, आता आपण गरिबांना मदत केली हे सुद्धा द्वितीय पुरुषी. इथं तृतीय पुरुषी बसवता येणार नाही आपण या वाक्यात. द्वितीय पुरुषी. ओके. द्वितीय पुरुषी आहे, द्वितीय पुरुषी आहे. ओके, चलो. बघा, प्रश्न असा, हा हे पर्याय नाही, थोडासा बदलून देऊया. लिंगानुसार लिंगानुसार बदलणारी लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती? लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती मराठीत? द्या उत्तर. 5 4. लिंगानुसार बदलणारी सर्वनामे. मी बदलत नाही, तू बदलत नाही, तो ती ते त्या. तोच लिंग बदलू शकते, तो ती ते त्या. ओके. हा हा ही हे ह्या बदलू शकते. जो जो जी जे ज्या बदलू शकते. कोण बदलू शकत नाही, आपण बदलू शकत नाही, आणि स्वतः बदलू शकत नाही. त्याच्यामुळं काय हे सर्वनाम बदलू शकत नाही? तू, हा, जो. म्हणजे लिंगानुसार तू, अरे तो, हा, जो. हे 3 सर्वनाम सोडून कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलते सांगा. करा कमेंट. सांगा. लिंगानुसार 3च बदलते. लिंगानुसार बदलणारी. आता आपण जर बघितलं, जे वचनानुसार बदलतात, वचनानुसार जे सर्वनाम बदलतात, हा तो ती ते होईल ना, तोच. वैशाली मॅडम बघा, काल घेतलं होतं शेवटच्या सेशन मध्ये आपण हा पॉईंट घेतला होता. 3 सर्वनाम आपण आता बघितलेले. ते एक क्वेश्चन घेऊया आपण. बघा, मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. 1 2 3 4 5 6 7 8 9 याच्यावर एक प्रश्न येते. अशा अशा कंटेंटवर प्रश्न येते. मी हे लिंगानुसार बदलत नाही. लिंग, वचन. लिंग लिंगानुसार बदलत नाही, पण वचनानुसार बदलते. मीच, आम्ही होऊ शकतो. बघा, हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. तू लिंगानुसार बदलत नाही, पण तू हे वचनानुसार बदलू शकते. तूच, तुम्ही होऊ शकते, है ना. एक वचन, अनेक वचन. ओके. त्याच्यानंतर हे जे आहे हे लिंगानुसार बदलू शकते आणि वचनानुसार सुद्धा बदलू शकते.
तोच ती होऊ शकते आणि वचनामध्ये ते होऊ शकते. तो, ती, ते असं हे लिंगानुसार बदलते. तू हे लिंग आणि वचनानुसार बदलते, लिंग वचनानुसार बदलते. तो हा जो आहे, हा ही लिंगानुसार बदलला, वचनानुसार हे. जो, जी, नाही जे वचनानुसार, म्हणजे हे तिघ लोक, तो हा जो लिंगानुसार आणि वचनानुसार दोघांनुसार बदलायला आहे. आता कोण लिंगानुसार बदलत नाही, वचनानुसार बदलत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, म्हणजे हे तीन जे लोक आहेत हे लिंगानुसार बी बदलायलेत आणि वचनानुसार पण बदलायलेत. काय लिंगानुसार बदलत नाही, काय वचनानुसार बदलत नाही. आपण लिंगानुसार बदलत नाही, वचनानुसार बदलत नाही. स्वतः लिंगानुसार नाही, वचनानुसार नाही. बघा, आता एक महत्वाचं आहे आपल्याला की वचनानुसार कोण कोण बदलायले. हे दोघं बदलायले, मी, तू आणि हे तिघ बदलायले. म्हणजे वचनानुसार 5 सर्वनाम बदलतात आणि लिंगानुसार 3 सर्वनाम बदलतात. लिंगानुसार बदलणारे 3 सर्वनाम कोण? तो, हा, जो. वचनानुसार बदलणारे मी, तू, तो, हा, जो. ओके. खूप म्हणजे आपण व्यवस्थित हा पॉइंट आता शिकला. वचनानुसार कोण बदलायले आणि लिंगानुसार कोणतं सर्वनाम बदलायले हे आपल्याला कळालं पाहिजे. हे आपल्याला कळालं पाहिजे. ठीक आहे. थोडेसे क्वेश्चन घेऊया आपण. घेऊया एक वाक्य. ज्याला, ज्याला, ज्याला कर नाही, ज्याला कर नाही, त्याला डर कशाला, त्याला डर कशाला. प्रश्न या वाक्यामध्ये ज्याला सर्वनाम कोणत्या प्रकारचे? पुरुषवाचक सर्वनाम कसं येईल हे? कोणतरी केलं बघ सर. जो, जी, जे, ज्या कसले सर्वनाम आहेत? संबंधित सर्वनाम आहेत. नाही, या सर्वनामाला विभक्ती प्रत्यय लागू शकतो ना. विभक्ती प्रत्यय कोणाला लागतो? विभक्ती प्रत्यय हा नामाला आणि सर्वनामाला दोघांना लागतो. मग समजा मी जर असं म्हणलो ज्या, याला विभक्ती प्रत्यय लागला जो, जी, जे, ज्या. ज्याला विभक्ती प्रत्यय लागला ज्याला, हे सर्वनाम आहे. कोणतं सर्वनाम आहे? संबंधी सर्वनाम आहे. ओके. जो, जी, जे, ज्या हे जे सर्वनाम आहे ते संबंधी सर्वनाम आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. हे जे वाक्य आहे हे वाक्य MPSC मेन्सला विचारलेलं वाक्य आहे. संबंधी सर्वनाम. ओके. चलो घेऊया पुढचा प्रश्न. समजला असेल हा प्रश्न सर्वांना? आय होप की समजला असेल. ठीक आहे. आता या सर्वनामामध्ये जर आपण बघितलं, सर्वनामाचा पुढचा जो प्रकार आहे तो आहे प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम असेल किंवा सामान्य सर्वनाम असेल, आहे की नाही. सामान्य सर्वनाम किंवा त्याला अनिश्चित सर्वनाम सुद्धा म्हणतात. आणि शेवटचं आत्मवाचक सर्वनाम. हे 3 सर्वनामाचे जे प्रकार आहेत ते आपण उद्याच्याला घेऊयात. उद्याच्या लेक्चरमध्ये सर्वनामावरती आपण जास्तीत जास्त आलेले प्रश्न घेऊया. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये राहिलेले 3 भाग जे आहेत, 3 पार्ट जे आहेत, 3 प्रकार जे आहेत सर्वनामाचे, ते सुद्धा आपण उद्याच्या सेशन मध्ये घेणार आहोत. सर्वांना एकच महत्वाचं पॉईंट सांगणं आहे की आपण सर्वजण मराठीचं लेक्चर जॉईन करतायत, परंतु जे प्रिव्हियस क्वेश्चन्स आहेत आपण तर जास्त घेतच आहोत क्वेश्चन. म्हणजे कन्सेप्ट पासून क्वेश्चन पर्यंत आपण जात आहोत. अगोदर कन्सेप्ट शिकतोय, पुन्हा क्वेश्चन घेतोय. म्हणजे कन्सेप्ट क्लिअर झाल्यावर प्रश्न सोडवायला थोडंसं आणखीन आपल्याला सोपं जाईल. परंतु जो काही भाग आपला रेग्युलर झालेला आहे लेक्चरमध्ये
त्याच्यावर आधारित असणारे प्रश्न, त्याच्यावर आधारित आलेले परीक्षेला आलेले जे प्रश्न आहेत त्याचा सराव तुम्ही दररोज करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त, आता कसं आहे सेशन मध्ये घेऊन घेऊन आपण किती प्रश्न, म्हणजे बघा ना, आता 45 मिनिटाचं लेक्चर असतं आपलं, त्याच्यामध्ये आपण किती क्वेश्चन घेणार आहेत आणि आपण कन्सेप्ट पण क्लिअर करणार आहेत. जे विद्यार्थी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवतील, जास्तीत जास्त क्वेश्चन सेट सोडवतील, त्यांचा रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. ओके, तर आता थांबूया. मला वाटतं माझा दिलेला वेळ आहे तो संपलेला आहे ॲक्युरेटली. ओके, ठीक आहे. सर असतील कदाचित, सर येस टेस्ट. येस येस येस. थँक्यू सर्वांना.